पावसामुळं रस्ता बंद. आता शाळेत कसं पोचायचं? चाललं होतं शाळेतल्या विद्यार्थ्याला आणायला. आता पावसानं तर लय राडा घातला होता, पण आता काय करायचं, विद्यार्थी वर्गातला आणायला तर जावंच लागतंय. म्हणून आलो पिंपळगावला. म्हणलं हे कुठं जाणार रे, घरीच असणार आहे आणि काय इथंच आहे. आणि चला म्हणतो चहा प्यायला. म्हणलं नको बाबा, नाही नाही चला म्हणला, आता काय जायचं, जावंच लागतंय म्हणलं. गेलो. चहा तर काय आला नाही, पण भाऊनी पराठ्यानं हीच आणली की आता काय खाल्लं आणि मग निघालो परत आम्ही मोहळला. मग जाताना म्हणलं, येताना व्हिडिओ काढला नव्हता, जाताना दाखवावं म्हणलं पाणी किती आलं काय शेतामध्ये. तिथल्या डॅमला पण पाणी भरपूर आलं होतं. काय करून दिलं होतं काय कळलं नाही बरं काय, पण हां पाणी लय भरलं होतं मुलीच. रस्त्याची कामं चालू होती वाटतं, म्हणून तर ही साईडला एवढी मोठी मोठी वाहनं थांबली होती. हे बघितलं तर काय रस्ता बनवायची मस्त आला कच्च्या रस्त्याने तसंच बारशीत आल्यावर काय पुलाखाली लयच पाणी होतं. आता पाणी एवढं होतं की गाड्या आता म्हणते जातात का नाही म्हणलं, आता जाऊ त्या जाते ते गाड्या म्हणल्यावर आपण पण गाडी घालू म्हणलं. मग घातली गाडी, मग काय निघालो आम्ही बाहेर. सकाळी येताना तर लय पाणी होतं, पण आता उतरलं होतं. बार्शीतून आलो आम्ही कव्याला. कव्यामध्ये बघतो तर काय पुलावरनं पाणी गेलं होतं आणि काय पाण्यात गाडी घातली होती. आता यो बाबा काय थांबायला तयारच नाही. घातली गाडी बाबाने, खड्ड्यात चालली गाडी तरी पण उडत होता. म्हणलं आपण तर काय जात नाही बाबा, म्हणलं आता इथून वापस फिरलो. तिकडून आलो आम्ही वैराग रोडला. वैरागमधनं जाऊ बाबा म्हणलं आता मोहळला. वैरागमधून निघाला तर मोहळकडे तर रस्त्याची कामं चालू आहे. म्हणलं आता रस्ता झालाच नाही काय की, म्हणलं हे असलं खराब रस्त्याने कशाला जायचं आता काय. आला कसं तरी मोहळला म्हणलं, आता पहिलं शाळेत जाऊ म्हणलं, उशीर झाला म्हणलं. पण परत लक्षात आलं, अरे वीरसरचा डबा दिलाय ना, ते देऊन टाकावं म्हणलं वीरसरला. मग काय निघालो शाळेतलं वीरसरच्या. सार्थकला म्हणलं जा बाबा देऊन येत आणला. वीरसर पण वाट बघतच थांबलं होतं. म्हणलं कधी डबा येतोय आणि कधी काय. तोवर पोचला गडी, दिला लगेचच त्यांनी डबा. सार्थक बघायला लागला वीरसर काय शिकवते ते. चल बाबा म्हणलं, सार्थकला लय उशीर झाला शाळेच्या पलीकडचं आपली मगबती शाळा आहे म्हणलं. मग काय आलो गेटवर उतरल्यावर सार्थकने गेट उघडलं. उघडून गाडी बिडी लावली. त्यावरच मोरेसर आला. म्हणलं अरे किती उशीर झालाय काय. हे आमची शाळा मोगबजर निवासी शाळा मोहळ. आलाव शाळेत सगळी शाळा भरली होती, उशीर तर झाला होता.